नमस्कार, मी पूजा पुरोहित. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करणार आहोत आणि हे सर्व मापांसाठी असणार आहे. चला तुम्ही सुरुवात करूया. 34 छातीचा मी प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करणार आहे. हा 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. उंची आहे 13.5, 1 इंच मिळवणार आहोत. कुठलंही माप असो त्याच्यात 1 इंचच मिसळायचं आहे आपल्याला. 13.5 त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 14.5. आपण आता हा पहिले मागचा भाग कट करणार आहोत. त्यानंतर शोल्डर 5.5 घेणार आहे. तसंच खाली देखील 5.5 घ्यायचं आहे. मुंडा 6 घ्यायचा आहे. छातीचा चौथा 8.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 10. इथे मुंड्यासाठी मागच्या मुंड्यासाठी आपल्याला 1.5 इंचचा आकार द्यायचा आहे. या बाजूने 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर इथे त्याचा मध्य करायचा आहे. एक पॉइंट द्यायचा. तसंच या बाजूने देखील मध्य करायचा आहे आणि एक पॉइंट द्यायचा आहे. आता हे पॉइंट जोडून घ्यायचे आपल्याला. आता इथं गळारुंदी घ्यायची. गळारुंदी तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. मी इथं 2.5 घेणार आहे आणि मागचा गळा डीप नेक असणार आहे. मी 9 घेणार आहे. तुमची जी काही गळ्याची उंची असेल ती तुम्ही घ्या. खालच्या बाजूनी 3 इंच घेणार आहे. वरच्यापेक्षा खाली थोडं जास्त घ्यायचं आहे म्हणजे गळ्याला व्यवस्थित आकार येतो आणि गळा देखील ओढल्यासारखा होणार नाही. या ठिकाणी गळ्याला गोल आकार देणार आहे मी. तुम्ही हवा तो आकार देऊ शकता. आता इथे आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. कंबर आहे 30चा चौथा, 7.5, 1 इंच डाचासाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने आपण ही रेषा आखून घेणार आहोत. आता मागच्या भागाचे ड्राफ्टिंग झालं आहे. आपण आता हे कट करू. आता या ठिकाणी तुम्हाला मागच्या टक्ससाठी अंतर घ्यायचे 3.5, 4 घेऊ शकता. 3.5 घेतलाय मी आणि उभा टक्स हा गळ्याच्या खाली घ्यायचा आहे अर्धा किंवा 1 इंच. मी हे 4.5 घेते.
अशा पद्धतीने आपल्याला हे आखून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंचावर टक्स घ्यायचा. या साईडने अर्धा इंच आणि या साईडने अर्धा इंच. आता या बाजूने देखील आपल्याला अर्धा इंच वर घ्यायचं आहे आणि इथे लाईन ड्रॉ करायची आहे. असं आपण कट केलंय. हे झालं मागच्या भागाचं. आता आपल्याला पुढचा पार्ट कट करायचा आहे. त्याआधी आपल्याला इथं अर्धा इंच हुकलूक पट्टीसाठी आपल्याला अर्धा इंच सोडायचं आहे. अर्धा इंच घेऊन रेष आखायची आपल्याला आणि ही सर्व साईजसाठी सेम असणार आहे. त्यानंतर हा पार्ट आहे असा आपल्याला त्या रेषेला टेकून ठेवायचा आहे. शोल्डरचा खुणा करायच्या. आहे असं आखून घ्यायचं आहे आपल्याला. उंचीमध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. 14.5 आहे तर इथे आपण 15.5 घेणार आहोत. झालं आपलं पूर्ण मार्किंग. आता आपल्या मुंड्याची रेष ड्रॉ करून घ्यायची आहे. आता इथं 1 इंचावर आकार द्यायचा आहे आपल्याला मुंड्याचा. हा पुढच्या मुंड्याचा आकार आहे. अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आहे. आता खालच्या बाजूने आपल्याला 2 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. ही झाली खालची बाजू. दोन्ही बाजूने आपल्याला 2 इंचावर पॉईंट द्यायचा आणि ही रेष आखून घ्यायची आहे आपल्याला. आणि ही प्रत्येक साईडसाठी सेम असणार आहे. तुमची उंची कितीही असो आपल्याला खाली 2 इंचच घ्यायचं आहे. आता पुढच्या गळ्याचं आपल्याला मार्किंग करायचं आहे. तुमचा जो काही गळा असेल तो घ्या. माझा पुढचा गळा 6चा आहे. खालच्या बाजूने मी 3 घेणार आहे. वर आहे असंच 2.5 घेणार आहे.
आणि इथे गळ्याला गोल आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे टक्सचा माप टाकायचं आहे. इथे छातीचा चौथा अधिक 1.5 इंच, छातीचा चौथा 8.5 आणि 1.5 इंच इथे 10 आणि आडवा टक्स हा छातीचा 10वा 3.4. ही मार्किंगची जी रेषा आहे ना, ही सोडून हे अर्धा इंच सोडून आपल्याला हा टक्स पॉईंट टाकायचा आहे आणि 1/2 इंच आपल्याला शिवणीसाठी. तेवढंच अंतर इथेच घ्यायचं आहे आणि आता ही रेष आखून घ्यायची आपल्याला. आता आपल्याला इथून प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. इथे टक्स आपल्याला 2चा घ्यायचा आहे. माप लहान असेल तर तुम्ही 1.5 घ्यायचा आहे, म्हणजे 28, 30, 32 पर्यंत तुम्ही 1.5 घेऊ शकता आणि 34, 36, 38 2 घेऊ शकता आणि तिथून पुढे 2.5, 3 अशा पद्धतीने टक्स वाढवू शकता. यामध्ये सुद्धा जर तुमचं छातीचं माप थोडं जास्त असेल तर तुम्ही अर्धा इंच टक्स हा वाढवू शकता. इथं आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे, पॉईंट द्यायचा आहे आणि प्रिन्सेस कटचा इथे आकार द्यायचा आहे. त्यानंतर हा जो आपण टक्स वाढवला आहे, जितका वाढवला आहे तेवढाच इथे देखील वाढवायचा आहे आपल्याला. आणि इथे 1 इंच वाढवायचा आहे. अशा पद्धतीने टक्स वाढवला आहे आपण. या ठिकाणी आपल्याला योगपट्टीचा आकार द्यायचा आहे. 1 इंच वर घ्यायचं आहे आणि असा योगपट्टीचा आकार द्यायचा आहे. आणि आता ही योगपट्टी आपली आहे 2 इंच, त्याच्यामुळे आपल्याला इथे एक्स्ट्रा वाढवावं लागणार आहे. खालच्या साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. या बाजूने देखील 1.5 इंच वाढवायचं आहे. आणि आता ही योगपट्टी आपण मार्जिन सहित काढलेली आहे. याच्यात आता जेव्हा आपण कापडावर ठेवू तेव्हा अजिबात मार्जिन घ्यायचं नाही. अशा पद्धतीने आपण हे पूर्ण पुढच्या भागाचे देखील ड्राफ्टिंग केलं आहे. आता हे आपण कट करून घेणार आहोत.
आता हे तिन्ही पार्ट आपण कट केलेले आहे. हे सगळं मार्जिन सहित आहे. आपल्याला याच्यात कापडावर मार्जिन घ्यायचं नाही, कुठेही मार्जिन घ्यायचं नाही आहे. असंच आपल्याला ड्रॉ करून कटिंग करायचं आहे. आता आपण बाही कटिंग करूया. आता बाही लांबी ही मी 4 घेणार आहे आणि बाही रुंदी ही छातीचा चौथा म्हणजे 8.5 येणार आहे. आणि हे प्रत्येक मापासाठी सेम असणार आहे. बाही लांबी 4 आहे, तर 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे, कारण अस्तरची बाही आहे ही. तुमची नॉर्मल बाही असेल बिना अस्तरची तर तुम्ही 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता याला खोलवा तुम्ही घ्या 2 इंच आणि इथं 1.5 इंच पॉईंट देऊन आपण इथे रेष आखणार आहोत. या बाजूला 1.5 इंच घ्यायचं आहे आणि आपल्या बाहीला आकार द्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या बाजूचा आकार देणार आहोत अशा पद्धतीने. दंडघेर 5.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे अंतर अर्धा इंच असणारे लक्षात घ्या. हे मधलं जे अंतर आहे ते अर्धा इंच आहे आणि हे प्रत्येक साईजसाठी. आता आपलं हे सर्व 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग झालं आहे. मी तुम्हाला आधीही सांगितलं याच्यात अजिबात मार्जिन घ्यायचं नाही, मार्जिन सहित आहे हे. फक्त आपल्याला कापडावर ठेवायचे आणि ड्रॉ करायचं, कटिंग करायची. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा.